तर आज वटपौर्णिमेसाठी मी तयार होते म्हणून विचार केला, की मी माझा कंप्लीट मेकअप रूटीन तुमच्यासोबत शेअर करावा आणि हा मेकअपमधले सगळे प्रॉडक्ट्स अंडर 500 आहेत. सगळेच नाही आहेत शेवटचे 2-3 लिपस्टिक वगैरे ते 500च्या अंडर नाही आहेत. पण त्याच्या जागी तुम्ही रिप्लेस करू शकता. पण जे मेन प्रॉडक्ट्स आहेत ना, ते सगळे मेकअप प्रॉडक्ट्स माझे अंडर 500 आहेत. ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की कंटिन्यू पहा आणि हेअरस्टाईलचं विचाराल तर मला हेअरस्टाईलमध्ये काहीच येत नाही. म्हणून मी हेअर्स फक्त स्ट्रेट करून घेतले आणि त्यानंतरनं फेस वॉश केला. साडी वगैरे मी आधीच ड्रेप केलेली होती. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप असते आपली मेकअपमध्ये ती म्हणजे मॉइश्चरायझर आणि माझ्याकडे हे डॉट एंड कीचं मॉइश्चरायझर आहे आणि हे 495चं ह्याचं काहीतरी प्राईज आहे आणि तुम्हाला हे डिस्काउंटमध्ये 350-399 पर्यंत भेटून जाईल. चांगले ऑफर असतील तर बाय वन गेट वनमध्ये सुद्धा भेटून जाईल. वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर मी म्हणेन याला. खूप छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि हायड्रेटेड ठेवतं स्किन आणि मॉइश्चरायझर खरंच खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण जर स्किन ड्राय असेल ना, तर फाउंडेशन नीट बसत नाही आणि मेकअप पॅची दिसू शकतो. त्याच्यानंतरनं मी सनस्क्रीन लावून घेते. ही माझी पर्सनल सनस्क्रीन आहे, कारण ही माझ्या स्किनला सूट होते. तुम्ही तुमच्या स्किनला जी सूट होत असेल तीच सनस्क्रीन वापरा. त्यामुळे मी सनस्क्रीन इथे शो नाही केलेली आहे आणि सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ह्या दोन्ही खूप महत्त्वाचे स्टेप आहेत, कारण आपल्या चेहऱ्याला पहिल्यांदा प्रिपरेशनची गरज असते, हायड्रेशनची गरज असते. त्याचं काम हे करतं आणि त्याच्यानंतरनं मी स्विस ब्युटीचं हे प्रायमर लावत आहे. हे सुद्धा माझं काहीतरी 399चं आहे. ते पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात भेटून जाईल. तुम्हाला ऑफर लागली असेल तुम्ही चेकआउट करू शकता. स्विस ब्युटीचं हे प्रायमर आहे आणि हे प्रायमर वन ऑफ द बेस्ट प्रायमर मी म्हणेन. लावल्या-लावल्या तुम्हाला असं वाटेल की हे खूप व्हाईटिश दिसते की काय, पण जसं-जसं हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत जाईल ना, तसं-तसं तुम्ही बघू शकता की किती अशी ग्लोई स्किन तुम्हाला दिसत असेल आणि एक वेगळाच ग्लो चेहऱ्यावरती दिसेल. अजिबात व्हाईटिश किंवा केकी काहीच मेकअप असं एकदम दिसणार नाहीये. एकदम छान याने मेकअप आपला होणार आहे. पोर्स याने ब्लर होतात आणि छान आपलं स्किन प्रेप व्हायला आपल्याला मदत होते. तर तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता, की किती छान स्किन झालेली आहे. त्याच्यानंतरनं जी स्टेप असते ना, ते आपण आहे ना, सगळ्या स्टेप एकावर एक नाही लावायच्या. थोडं 2-2 मिनिटं रेस्ट करायचं आणि त्याच्यानंतरच सेकंड स्टेप, थर्ड स्टेप काय असेल ते करायची. कारण एकावर एक थर लावल्यानंतरनं मेकअप पॅची दिसू शकतो. त्याच्यानंतरनं मी आहे ना 2 कन्सिलर लावणार आहे. त्यातलं हे पहिलं कन्सिलर माझ्याकडे इनसाइडचं आहे. हे पॅलेटच आहे. सगळ्यांच्या स्किन अकॉर्डिंग कन्सिलर भेट आहे त्याच्यामध्ये. तर मी ऑरेंज कलरचं कन्सिलर लावते कारण माझे डार्क सर्कल्स जे आहेत खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे मी ऑरेंज कलरचं कन्सिलर जिथे डार्क स्पॉट्स आहेत तिथे लावून घेते आणि तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. पण ऑरेंज कन्सिलरने काय होतं, एक बेस जो आहे आपला तो एकदम नॅचरल वाटतो आणि जे डार्क स्पॉट्स आहेत ते हाईड व्हायला आपल्याला मदत होते. त्यामुळे ऑरेंज कन्सिलर मी लावून घेते आणि छान आहे. इनसाइडचं हे कन्सिलर पॅलेट आहे. याच्यामध्ये सगळे शेड येऊन जातात आणि मी 2 कन्सिलर लावते म्हणले होते तुम्हाला, ते याच्यासाठी कारण आहे ना, हे ऑरेंज जे कन्सिलर आहे ते माझ्या स्किनचं नाहीये, पण डार्क स्पॉटसाठी हे वापरलं जातं आणि जे दुसरं कन्सिलर मी लावणार आहे ते माझ्या स्किनच्या टाइपनुसार आहे. म्हणजे माझ्या स्किनच्या शेडनुसार मी लावणार आहे आणि तुम्ही हाताने सुद्धा कन्सिलर ब्लेंड करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरने सुद्धा करू शकता, पण हाताने व्यवस्थित होतं. त्याच्यानंतरनं मी लावणार आहे हे Maybellineचं कन्सिलर जे माझ्या शेडचं आहे मी तुम्हाला म्हटलं आणि हे अत्यंत चांगलं आहे. तुम्ही डोळे झाकून हे घेऊ शकता. फक्त तुमचा शेड एकदा चेक करून घ्या आणि हे जर लावलं तर तुम्हाला फाउंडेशन लावायची सुद्धा गरज वाटत नाही. इतकं छान हे म्हणजे लूक देतं आणि एकदम नॅचरल फिनिशिंग देतं. आणि पूर्ण चेहऱ्यावरचे जे हाईड करायचे डार्क स्पॉट्स वगैरे असतील ना, ते हाईड करतं आणि फाउंडेशनची गरजच वाटत नाही. एवढा सुंदर लूक हे कन्सिलर तुम्हाला देतं. आणि जे मी प्रॉडक्ट लावते ना स्वतः, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. थिन लेयरमध्ये लावलं की लूक जास्त नॅचरल दिसतो. आता इतर वेळी मी आहे ना फाउंडेशन लावत नाही, पण मी आज तुमच्यासोबत शेअर करते, की मी लावायचंच असेल तर कोणतं फाउंडेशन वापरते. हे पण छान फाउंडेशन आहे. Maybellineचं आहे हे आणि थोडंसंच लावते मी फाउंडेशन, कारण हे कन्सिलर लावलं ना, की फाउंडेशन लावायची गरजच वाटत नाही. आता माझ्याकडे लाईट नाहीये म्हणून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला मेकअप एवढा व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल, पण खूप नॅचरल बेस तयार होतो कन्सिलरमध्येच आणि फाउंडेशन तुम्ही कधी पण आहे ना ब्युटी ब्लेंडरनेच लावा कारण ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन एकदम व्यवस्थित
सेट होतं आणि अजिबात केकी पॅची दिसत नाही. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन, की हाताने तुम्ही रगडण्यापेक्षा किंवा ब्रशपेक्षा पण आहे ना, फाउंडेशन हे ब्युटी ब्लेंडरनेच लावा. कारण त्याने व्यवस्थित लागतं, इव्हनली सगळीकडे स्प्रेड होतं आणि अजिबात मग कुठे नाही, कुठे लागलंय असं दिसत नाही. एकदम नॅचरल फिनिशिंग येते, स्मूथ फिनिशिंग येते. तुम्हाला मी जवळून दाखवते, किती स्मूथ फाउंडेशन बसलंय. मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाहीये. पण हो, जेवढा पण मला मेकअप येतो तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा मेकअप तुम्ही असाच्या असा तुमच्या वटपौर्णिमेसाठी नक्की क्रिएट करू शकता. कारण आहे ना, हे सगळे प्रॉडक्ट्स अफोर्डेबल आहेत. अजिबात जास्त महागडे वगैरे नाही आहेत. सगळ्यांना परवडतील असेच आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मी हे तुम्हाला एकदम क्लोजअपने दाखवते, की मी फाउंडेशन लावलंय, पण अजिबात ते केकी, पॅची दिसत नाहीये. एकदम नॅचरल दिसतंय आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसारखं ते वाटत आहे. त्यांनीच मेकअप केला आहे तसं. त्याच्यानंतरनं फिनिशिंगसाठी आपल्याला स्विस ब्युटीची बनाना पावडर जी आहे, ती मी लावून घेत आहे. तुमच्याकडे जर दुसरी कुठली कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असेल, तर ती सुद्धा तुम्ही ॲप्लाय करू शकता. पण मी सजेस्ट करेन, की आहे ना, ही स्विस ब्युटीची जी बनाना पावडर आहे ना, ती खूप छान आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकता आणि जे प्रॉडक्ट्स खरंच जेन्युइनली चांगले आहेत ना, तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मी एवढेच मेकअप प्रॉडक्ट्स वापरते. जास्त मी काही वापरत नाही. त्याच्यानंतर ना आयब्रोज फिल करण्यासाठी मी हे आय शॅडो पॅलेट सॉरी आयब्रोजचं पॅलेट वापरते. तर याच्यामधला आहे ना, मी ब्लॅक शेड वापरत नाही किंवा तो दुसरा शेड आहे तो सुद्धा वापरत नाही. मी फक्त ब्राउन शेड वापरते. कारण ब्राउन शेडने नॅचरल लूक येतो आणि जास्त पण असं कोरल्यागत किंवा एखाद्या पेन्सिलने असं म्हणजे रेघोट्या ओढल्यागत आयब्रोज आपले दिसत नाहीत. त्याच्यामुळे जर नॅचरल फिनिशिंग तुम्हाला हवं असेल, नो मेकअप लूक जर तुम्हाला हवा असेल ना, तर तुम्ही ब्राउन शेडकडे जा आणि त्याने खरंच चेहरा पण एकदम छान दिसतो. उगाच काहीतरी रेघोट्या ओढल्यासारखे दिसत नाहीत आणि आयब्रोज पण जास्त छान फील होतात. कारण माझं थोडंसे एक खोच आहे, त्याच्यामुळे मला आयब्रोज फिल करायला लागतात. आणि हे जे पॅलेट आहे, हे माझं नाहीये, पण हे काय ब्युटीचं आय शॅडो पॅलेट आहे. हे माझ्या बहिणीचं आहे. तेच मी घेतलेलं आहे, कारण माझं एक्सपायर झालंय आता. एवढं मी वापरत सुद्धा नाही ते. त्यामुळे मी माझ्या बहिणीचं वापरते. तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि हे जे यातला जो ब्रॉन्झ असा शेड येतो ना, तो मी लावणार होते, पण हा वेगळाच कुठलातरी मी शेड लावलेला आहे. त्याच्यानंतर मी परत बघितलं आणि मी परत तो ब्रॉन्झ शेड आहे ना, तो लावला. तो खूप छान वाटतो, नॅचरल आईज वाटतात त्याने. त्याच्यानंतरनं मी हायलायटर लावून घेते. हायलायटरने आपले जे हाय पॉइंट्स आहेत ना, ते एकदम शाईन करतात आणि मेकअप आपला छान दिसतो. त्याच्यानंतरनं हे आहे ना, काय ब्युटीचं माझ्याकडे आयलाइनर आहे, ते मी लावून घेते आणि मी एवढी पण प्रो नाहीये, की मी मोबाईलमध्ये बघून लावेन. ते मी आरशात बघून लावून आले. त्याच्यानंतरनं Maybellineचा माझ्याकडे हा मस्कारा आहे, तो मी अप्लाय करून घेते आणि लिपस्टिक लावण्याआधी आहे ना, आपण आपले जे लिप्स आहेत त्याला लिप लाइनरनी नक्की हे करून लिप लाइनरने नक्की लाईन करून घ्या. कारण त्याने एक वेगळाच लूक आपला क्रिएट होतो आणि लिपस्टिक जी आहे आपली ती व्यवस्थित लागली जाते आणि ही माझ्याकडे काय ब्युटीची लिपस्टिक आहे आणि जर तुम्ही ही घेणार असाल ना, तर अजिबात घेऊ नका. कारण हा जो शेड आपण आपल्या हातावरती लावून बघतो ट्रायलमध्ये, तर तो तसा शेड अजिबात नाहीये. तो एकदमच पिंकिश शेड आहे, न्यूड शेड नाहीये. जर हा शेड तुम्ही घेणार असाल तर घेऊ नका. कारण हा पिंकिश दिसतो, एकदम न्यूड नाही दिसत, जसा हातावर दिसतो. त्याच्यानंतरनं मी काय ब्युटीच्या ह्यानेच आहे ना, कॉम्पॅक्ट पावडरने जे मी काजळ लावलं होतं ते लॉक करून घेतलं म्हणजे काजळ खाली उतरत नाही आणि असा माझा हा मेकअप लूक तुम्हाला कसा वाटला? हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल ना, तर एक लाईक आणि एक शेअर करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला अजून, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या वटपौर्णिमेच्या अ, तयारीमध्ये यातले कुठले प्रॉडक्ट्स तुम्ही वापरणार हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. माझ्याकडे जास्त लाईट्स नाहीयेत किंवा काही नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला मेकअप जर दिसत नसेल ना, तर मी तुम्हाला सांगते एकदम नॅचरल मेकअप दिसतो. अजिबात आपल्याला असं वाटत नाही, की बापरे! हिने किती मेकअप थापलाय, असं काहीच वाटत नाही. एकदम नॅचरल वाटतं आणि सगळे प्रॉडक्ट्स अत्यंत छान आहेत. तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. हो, पण तुमच्या स्किन टाइपनुसारच घ्या असं मी म्हणेन. कारण जर ज्यांची स्किनला काही सूट होतं, काही होत नाही, त्यानुसारच तुम्ही प्रॉडक्ट्स हे बाय करा आणि असा मेकअप लूक क्रिएट करा. छान-छान व्हिडिओज बनवा, छान-छान तयार व्हा वटपौर्णिमेसाठी. चला तर मग भेटते तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.